रत्नागिरी जिल्हा परिषदेची समिती सदस्य निवड आज पार पडली। समिती सदस्यपदासाठी उबाटा आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष इच्छुक होते। मात्र शिवसेनेने आपल्या मित्रपक्षाला झुकते माप दिल्याची चर्चा राजकीय वातावरणात रंगत होती। त्यामुळे ही समिती सदस्यपदाची निवड रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकीय वातावरणाला काही वेगळे वळण देते का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते। मात्र समिती सदस्यपदाची निवड बिनविरोध झाल्यानंतर ही राजकीय धुसफूस काही काळासाठी का होईना पण थांबली आहे। अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात बिनविरोध पद्धतीने ही निवड पार पडली। आजच्या या निवड प्रक्रियेत स्थायी समितीसाठी बाबू माप आणि महेंद्र झापडेकर यांची निवड करण्यात आली। सभागृहात यापुढे विरोधी सदस्य यांना घेऊन काम करू असे सत्ताधारी शिवसेनेकडून सांगण्यात आले। आता प्रत्यक्षात जिल्हा परिषदेच्या सभागृहात ही राजकीय धुसफूस किती काळ शांत राहते की उफाळून येते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे। असं आहे की जिल्हा परिषदेच्या ज्या समितीच्या निवडी होतात त्या बहुतांश वेळेस बिनविरोध होतात आणि हीच प्रथा परंपरा आजपर्यंत राहिली आहे। अनेक वेळा वेगवेगळे वाद हे उभे राहिलेले आहेत आणि त्या वेळेस ते बोलून चर्चेतून सामंजस्याने ते सोडवलेले देखील आहेत। त्याचप्रमाणे प्रथा परंपरा ही काय आहे अशातला काय भाग नाही, परंतु एक सामंजस्याने सगळेजण निर्णय करतात आणि त्या पद्धतीनेच आजची समिती निवड ती बिनविरोध झाली। आता सर्व गोड तर सगळं काही गोड, अंत गोड तर सर्व काही गोड, आणि मला वाटतं अंत गोड झालेलं आहे। आता त्या विषयावर काय बोलण्यात फार अर्थ नाही। हे बघा, राजकारण हे निवडून येईपर्यंत पक्ष चिन्ह घेऊन आपण लावतो। एकदा सभागृहात येतो तेव्हा आपण सगळ्या जनतेचे, जिल्ह्याचे आम्ही प्रतिनिधित्व होतो। त्यामुळे खरोखर आजच्या सुद्धा निवडणुका ह्या अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात जरी विरोधी पक्षाचे सदस्य जरी असले तर त्यांनीही मनाचा मोठेपणा दाखवून आम्हाला सहकार्य केलं। भविष्यात येत्या 5 वर्षात विरोधी पक्ष वगैरे असं न मानता ते आमचेच सहकारी आहेत असं समजून आम्ही घेऊन त्यांच्याबरोबर 5 वर्ष सगळे जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्नशील राहू। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।